इतकं वाईट जगामध्ये काहीच नाहीये याचे चटके मी खूप जवळून अनुभवलेत. हा, पण तो माझा भूतकाळ होता हो. तुम्हाला माझा वर्तमान बघायचंय? चला तर मग माझ्या बरोबर. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तुमच्या जीवनातील गरिबीचे काळे ढग दूर करून या श्रीमंतीच्या मार्गावर कूच करायला तुम्ही सगळे तयार आहात? अरे जोश पाहिजे यार, जोश. तरच परिस्थिती बदलेल ना. मला पुन्हा एकदा ऐकायचंय, तुम्ही सगळे तयार आहात? आम्ही तयार आहोत. व्हेरी गुड. यस 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 यस. इथं उपस्थित नव्या चेहऱ्यांना बघून मला खूप आनंद होतोय. मित्रांनो, एके दिवशी मीही तुमच्यासारखाच चल बिचल मनस्थितीत असताना माझ्या काही जवळच्या मित्रांनी मला या दरवाजापर्यंत आणून सोडलं होतं आणि त्या दिवसानंतर माझ्या आयुष्याला जणू कलाटणीच मिळाली. आज मी तुमच्या समोर जो उभा आहे तो केवळ आणि केवळ त्यावेळी घेतलेल्या योग्य निर्णयामुळेच. अहो, आज वेळ तुमची आहे. तुम्ही घेतलेली आजची रिस्क उद्याच्या सोनेरी भविष्याची किल्ली असेल. आमची कंपनी ग्लोबल ट्रेडर्स सर्वसामान्य लोकांना त्यांचं जीवनमान उंचावण्याची संधी देतेय. शेअर बाजाराची व्याप्ती इतकी मोठी आहे मित्रांनो, ज्यामध्ये तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक कराल तुम्हाला तितकेच मोठे परतावे मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि हे लोकहिताचे काम आम्ही करतोय मित्र हो. तुमच्या सामान्य जगण्याला श्रीमंतीच्या जगण्यामध्ये परावर्तित करण्यासाठी आम्ही एक सेतू म्हणून काम करतोय. थँक्यू सर. आता आपण या महिन्याच्या टार्गेट अचिव्हर्सचा सन्मान करणार आहोत. तर सर्वात जास्त सदस्य जोडून दुबई ट्रिपचे विजेते ठरलेले आहेत मिस्टर आदित्य केसरकर. मी मोहित सरांना विनंती करते की त्यांनी आदित्य यांचा सन्मान करावा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आदित्य, कॉंग्रॅच्युलेशन. व्हेरी वेल डन आदित्य. थँक्यू सर, थँक्यू. येस. आणि आता त्याच्या पुढे त्यांच्या पाठोपाठ 4 व्हीलर कार जिंकण्याचा मान मिळवला तो मिस्टर रोहन जाधव यांनी. येस, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे रोहनसाठी. कॉंग्रॅच्युलेशन्स रोहन. व्हेरी गुड. कीप इट अप, कीप इट अप. टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. येस. आजचा दिवस फक्त आणि फक्त ग्लोबल ट्रेडर्समुळेच माझ्या नशिबात आला. माझ्यासारख्या गावगड्यातला मुलगा उद्या दुबईच्या विमानात बसलेला असेल आणि म्हणूनच याचं संपूर्ण श्रेय मी मोहित सरांना देतो. समाजामध्ये मान मिळत नसतो मित्रांनो, तर तो मिळवावा लागतो. आणि जिथे पैशांची श्रीमंती अपार असते तिथे तो अमर्याद असतो. हा माझा अनुभव आहे. अहो, ज्या गाडीकडे मित्रांनो मी स्वप्न म्हणून बघायचो, आज तीच गाडी बाहेर माझ्या दिमतीला उभी आहे. येणाऱ्या काळात इथे बसलेल्या प्रत्येकाकडे एक 4 चाकी आणि अकाउंटवर 6 अंकी बॅलन्स असला पाहिजे. आणि तो असेल, हा माझा शब्द आहे. घड्याळाची टिकटिक सुरू झाली आहे मित्रांनो. अहो, आलेल्या लक्ष्मीचं स्वागत करायचंय की तिला धडकावून लावायचं, हा निर्णय आता तुमचा आहे. तर कोण कोण तयार आहे या संधीचा फायदा घ्यायला? चला तर मग उठा उठा. हा जोश, हा उत्साह नाचून बाहेर काढा. हार जीत ही लपंडावरे, जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा. अडवतील ही लाख वादळे, सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा. हो रे विधाता, नवा जन्म घे विजेता. हवे तुला रे यशाची दिशा, सुधारून दे साऱ्या चिंता. साधूच हो रे विधाता, नवा जन्म घे विजेता. काय मग यश, कसा वाटला सेमिनार? यार एक नंबर. हे बघितलंस ना तू त्या सरांच्याकडे? मलाही डिक्टो असंच व्हायचंय. पण खरं सांगू का, पैशांचं जरा अवघड वाटतंय. अरे तू टेन्शन नको घेऊ, मी आहे ना. माझं ऐक, तू सरळ घरी जा आणि बाबांशी बोल आणि जरा
जरा लावून धर, म्हणजे कसे आपोआप तयार होतात की नाही बघ. हे सोपं आहे रे. होय, मला पण तेवढा एकच पर्याय दिसतोय. बघतो मी आणि सांगतो तुला काय करायचं ते. हां चल येऊ आता. हा बाय, भेटूया परत. हो बाय. यश आलास बाळा. हो. अरे आजकाल पत्ता कुठं असतो तुझा, साधं भेटत देखील नाहीस. बर ठीक आहे. हा 2 जेवायला घे. हो. जेवायला बस. सुमन वाढ त्याला. हो करते ताट. आला बाबांचा लाडका. हो अगं आहेच माझा लाडका. चला ताट वाढली आहेत, बसा जेवायला. बाबा मी नंतर जेवतो, मला आधी तुम्हाला काहीतरी सांगायचंय. काय झालं बाळ, बोल तरी. हे बघा बाबा, मी बिझनेस करायचं ठरवलंय. म्हणजे माझ्या मित्रांच्या सरांची एक कंपनी आहे, त्यात आपण पैसे गुंतवायचे आणि आपल्याला त्याचे महिन्याला रिटर्न्स येत राहणार. तारखेला खात्यावरती जमा. एकदम सिस्टमॅटिक. असं. अरे पण यश, तुझ्या या मित्राच्या सरांची कंपनी नेमकं करते काय? बाबा मला काही याची लक्षणं ठीक दिसत नाहीयेत. असं 1-2 महिन्यात कुठे पैसे मिळतात का? मला तर या सगळ्या भूलथापा वाटतात. ए दिदे, तू जरा गप्प बस. एवढी वर्ष करतेस ना ते अभ्यास का परीक्षा काय ते? हा काय झालं त्याचं? बाबांचं आणि माझं बोलणं सुरू आहे ना. अरे यश, मग आधीमध्ये ना खुपसू नकोस. गप्प बस. यश तुझी थोरली बहीण आहे ती, बोलताना जरा त्याचं भान ठेव. आई तू जरा थांब ग. आणि तू आता डोक्यात जाऊ नकोस. एकदा सांगितलं ना माझं आणि बाबांचं बोलणं सुरू आहे म्हणून, उगाच दोघी पण मध्ये बोलू नका यार. बाबा तुम्ही बोला हो. हे बघ यश, मला असं वाटतं तुझं शिक्षण अजून पूर्ण झालेलं नाहीये, त्यामुळे हे सगळं जरा घाईघाईत होत नाही का? पण ठीक आहे, विचार करू आपण यावर. बघितलं साई, एका बाजूला म्हणायचं कष्ट करा, कामाला लागा, आणि आता याचा मी एवढा अभ्यास करून तुम्हाला सांगतोय तर हेच माझे पाय ओढतायत. अहो बाबा मला सांगा, 9 ते 5चा जॉब आणि एखादा दुसरा EMI सोडून तुम्ही दुसरं काय केलंय या आयुष्यात? तोंड सांभाळून बोल यश. अरे ज्यांच्या कमाईवर 2 वेळचं खायला प्यायला मिळतंय त्यांचाच खाऊन त्यांनाच बोलायला जीभ कशी उचलते रे तुझी? अगं आई, 2 वेळच्या खाण्यात आणि ह्या 2 खोल्यांच्या घरात जर तुम्ही समाधान मानणार असाल तर प्रगती कशी होणार? तूच सांग. नाही बघा जावा, यांच्याच मित्रांची मुलं 4 चाकीमधनं कॉलेजला येतात. गाडीचं तर सोडाच, अगं साधी कपडे घ्यायची म्हटलं की 10 वेळा मागे लागायला लागतं तुमच्या. तुझ्या बाबांनी स्वतःसाठी कधी नवा शर्ट घेतला नाही, पण तुम्हा दोघांची दिवाळी त्यांनी कधीच जुन्या कपड्यांनी होऊ दिली नाही रे. आणि आता तूच असं बोलतोयस होय? ए आई, असं बोलतोस म्हणजे नुसती कपडे घेऊन दिलासा म्हणजे झालं नाही सगळं? हीच काय आमची लायकी? अरे आमच्या भविष्याची काय काळजी की नाही तुम्हाला? हे असं बाबांसारखं मन मारून आयुष्य नाही जगायचंय मला. माझी स्वप्न मोठी आहेत. या अशा खुरड्यात मला माझं आयुष्य काढायचं नाही. आणि बाबा तुम्ही ते सारखं परिस्थितीची कारण देत असता ना, तर आता ही परिस्थितीच मला बदलायची आहे आणि म्हणूनच पैसे पाहिजेत. बाबा काय करायचं आणि कसं करायचं ते तुमचं तुम्ही बघा. सारा तेवढा तमाशा मला आता बास झाला, बास. आता मला अजून बोलायचं नाहीये, बोलायला लावू नका. तुम्ही मला पैसे देणार आहात की नाही तेवढं सांगा, नाहीतर बघतो माझं मी काय करायचं. अरे यश, अरे यश, अहो तुम्ही त्याचं काही मनाला लावून घेऊ नका. त्याचा स्वभाव तापट आहे, माहित आहे तुम्हाला. आताचं जग बदललंय. बाकीच्या पोरांच्याकडे बघून त्याला पण वाटत असेल या सगळ्या गोष्टी आपल्याकडे पण असाव्यात म्हणून. आणि तो जर एवढं म्हणतोयस तर एकदा विचार करायला काय हरकत आहे? आपण हे सगळं त्यांच्यासाठीच तर करतोय ना. करू पैशांची काहीतरी व्यवस्था. वाटलं तर माझं हे सोनं ठेवा, पण त्याला नाराज नको करायला. आपण त्याच्या पाठीमागे उभे राहूया.
त्याला एकट्याला नको पाडायला, एकट्याला नको पाडायला. रागाचं काय नाही ग, पण जाऊ दे, बघू आपण काय करायचं ते. तू तुझा आवर. यशच्या हट्टासाठी परिस्थितीच्या पुढे जाऊन आई वडील नाईलाजानं तयार होतात आणि या निर्णयात यशला सहकार्य करायचं ठरतं. यश, ए यश, अरे बाळा चल, तुझ्या त्या सरांना भेटायला जायचंय ना. काय बाबा, खरंच? ते झालं की मी पुढे तसंच ऑफिसला जाईन. बाबा लगेच आलो मी, लगेच अरे आलो. आवर आवर, चल चल लवकर. कोण? आदित्य. ये ये आत ये ये. काका, तुम्ही यशला पैसे द्यायला तयार झालात हे ऐकून खूप बरं वाटलं. तुमचा यश मोठा बिझनेसमन होतोय की नाही बघाच. हो हो, अरे मला खात्री आहे तुम्ही सगळेच एक दिवस खूप मोठे व्हाल. आणि आम्हा आई बापाला सुद्धा दुसरं काय पाहिजे असतं रे, बरोबर आहे ना बाबा? चला, हो हो, झालं माझं. अरे आदित्य, अरे बरं झालं वेळेवरती आलास. चला निघूया. चला चला. चला. सर, मी तुम्हाला बोललेलो ना की माझा एक मित्र आपल्या बिझनेस आयडियामध्ये इन्व्हेस्ट करायला तयार आहे म्हणून. हाच तो यश. आणि हे त्याचे वडील शेखर सुर्वे, म्हणजे आमचे शेखर काका. त्यांना तुमच्याशी काही बोलायचं आहे. अहो, मुलाच्या उज्ज्वल भविष्याची चिंता असणारे तुमच्यासारखे पालकच आम्हाला हे काम करण्याची ऊर्जा देतात सर. बोला सुर्वे साहेब, काय शंका होत्या तुमच्या? आता साहेब खरं सांगू का, शंका अशी नाही, पण हेच की मला यशनं सगळं ओझर तर सांगितलं याबद्दल, पण हे सगळं सुरक्षित तर आहे ना? आणि हो, म्हणजे पैसे परत मिळतील याची गॅरंटी, खात्री असं काही तुमच्याकडून म्हणजे लिखित स्वरूपात वगैरे? सुर्वे साहेब, अहो तुमचे प्रश्न अगदी योग्य आहेत. हे बघा, आपल्या कंपनीचे रजिस्ट्रेशन पेपर्स, हे आपण सातत्याने देत असलेल्या परताव्याचे रेकॉर्ड्स, आणि हो तुमच्या सोबत आलेला हा आदित्य, अहो पुढच्या आठवड्यात चाललाय की दुबईला. आणि याहून पुढे म्हणजे हा घ्या, हा घ्या, हा आमच्या कंपनीच्या रूल्स नुसार आम्ही देत असलेला पोस्ट डेटेड चेक, जो तुम्ही कधीही बँकेत भरून तुमचे सगळे पैसे काढू शकता. नाही, हा. हे बरोबर आहे, पण हो बाबा, तुमचं अजून आहेच का हो सुरू? आता सरही बोलले तरी तुमचं मन समाधान होतच नाहीये. अरे आपण एवढी मोठी अमाऊंट त्यांना देतोय, मग विचारायला नको? विचारायला पाहिजे. सर, झालाय आमचा निर्णय. बाबा द्यावं पैसे. अरे हो 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 हो. सर, हे घ्या सर. वा 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 सर. नाही म्हणजे अहो मी काय सांगू तुम्हाला. नाही नाही, या पैशांना कष्टाचा सुवास आहे सुर्वे साहेब. नाही, मला जाणवतंय ना ते. हे बघा, तुम्ही अगदी निश्चिंत राहा. येस. आता पुढची जबाबदारी आमची. थँक्यू सर. चालेल चालेल. येस, येतो सर. धन्यवाद. एका महिन्याच्या कालावधीनंतर आई, आई, बाबा. अरे यश, बाबा, कंट्रोल कंट्रोल. अगं इकडे या. बाबा अरे इकडे या ना हो लवकर. हो, ऐकतोय आम्ही. बघा, आपले पैसे यायला सुरू झाले. अरे सावकाश. बाबा, मी तुम्हाला म्हणाल होतो ना की हे सक्सेस होणार म्हणून. आई, येस. सुरुवात आहे, कबूल आहे. मग सांगा काय पाहिजे तुम्हाला? बाबांच्या मागे सारखं साडी साडी करत असतेस ना तू आई, म्हणून तुला चकचकीत मोराची पैठणी अरे घेऊया. हो हो, नक्की आणि घेऊया. तेही तुझ्या आवडत्या रंगाची. बर बर. आणि बाबा, बाबा तुम्हाला ब्रँडेड घड्याळ. अरे यश. ओके? बाबा हे खूप जुनं झालं होता. चला मी आलोच. बाहेर मित्र वाट बघत असतील. आणि हो, आज जेवणाचं काही करत बसू नका. आपण मस्तपैकी बाहेर जेवायला जाऊया. अरे सावकाश. कहाँ से आया, किसका है ये, काली पीली किसी के पास बढ़ता है, कोई यहाँ खड़का है.
बड़ी 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 बातें, पैसा है तो लंबी 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 बातें, पैसा है तो 5 स्टार सारी मुलाकातें, पैसा है तो गालियां भी सारे मांग खाते, पैसा है तो बड़ी 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 बातें, पैसा है तो लंबी 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 बातें। अरे यश, हा बोल ना. अरे आम्हालाही सांग ना कसे पैसे मिळवायचे. अरे ए यश, सांग ना. अरे हे बघा, ए असे पैसे येतात. हा या महिन्याचे, हे बघा हा बँकेचा मेसेज. हा तुम्ही पण लगेच जॉईन कराय सगळ्यांनी. ऐकलं का रे तू? सगळ्यांनी जॉईन कराय सगळ्यांनी. मी पण घरी सांगतो. धक्का मुक्की नाही, आरामसे. पाहिलं आपण झटपट श्रीमंतीची चटक माणसाला कशी सुस्त करून सोडते. असाच काही कालावधी जातो आणि मग पुढे चला बघूयात काय होतंय. आताच्या घडीला सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज. लोकांना अधिक परताव्याचे आमिष दाखवून ग्लोबल ट्रेडर्सचा म्होरक्या मोहित महाजन 3,000 कोटी रुपयांचा घोटाळा करून दुबईला फरार. पोलीस आणि इन्व्हेस्टर मोहित महाजन याच्या शोधात आहेत. या घोटाळ्यात आतापर्यंत फक्त मोहित महाजन यांचंच नाव समोर आलेलं आहे. हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा घोटाळा मानला जातो. काय झालं रे? संपलं सगळं. काय? आपण इन्व्हेस्ट केलेली कंपनी आहे आणि त्या कंपनीचे सगळे लोक. आणि सगळे लोक काय? आपल्याला चुना लावून पळून गेले. व्हॉट? हे आदित्य, काय बडबडतोयस? हे तुला तरी कळतंय का? अरे मी चेष्टा करत नाही बाबा. आदित्य, चल माझ्या बरोबर. आदित्य काय झालं? आई तू जरा थांब ग. अरे पण सांग आई, तरी आम्ही काय आलो. झालंय? तू थांब. हे आदित्य, चल लवकर चल अरे यार. पण सांगा तरी चल. काय झालंय? चल. आदित्य, अरे तू तरी सांग काय झालंय? यश, अरे गर्दी बघ, पोलीस आले. पोलीस परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी प्रयत्न करतायत. तर जसं की आपण बघताय, पोलिसांनी हे ऑफिस सील केले. चला चला बाबा. साहेब हे इथं हे ग्लोबल ट्रेडर्सचं ऑफिस होतं ना सर? साहेब अरे तू पण होतास काय त्यात? आणि तुमचा तो मोहित महाजन तुमची दुबईची तिकीट काढता काढता आपलं पण तिकीट काढून गेला दुबईला. का साहेब असं काय बोलताय साहेब? मलाच विचारतोस रे असं का म्हणून? तोंडावरून तरी शिकलेल्या घरातली दिसतायचा सगळी. आईबाच्या कष्टाच्या पैशांची अशी वाट लावता रे. घाम गाळून पैसे कमवायला लागले असते तर अशा जागी लावला असता सगळ्या रे. कमवायची अक्कल नाही आणि आली एका रात्रीत श्रीमंत व्हायला. यश, यश, पहिला इथनं चल. घरी जाऊन बघू काय करायचं ते, नाहीतर आपल्यालाच पकडतील. अरे यश, यश हे काय? अरे काय ऐकायला मिळतंय? यश, अरे काय चाललंय हे? या बातम्या यायला लागल्यात त्या खऱ्या आहेत का यश? बाबा तुम्ही जरा थांबा हो, मी वाईट टेन्शन मध्ये आता. अरे कुठं आहे तो? दादा, अरे बघतो काय उचलते सगळं. दादा तुम्हाला मी देतो म्हणून सांगितले दादा. हो बाजूला. अरे एक लावीन का नाही? पोरग्यानं काय देव लावल्यात माहित आहे का तुला? कोण तुम्ही? काय करताय? अरे यश, हे कोण लोक आहेत? बाजूला घ्या रे. दादा प्लीज एका मागून तुमचे पैसे मी नाही बुडवणार आहे दादा. एका महिन्यात पैसे परत करतो म्हणून व्याजावर पैसे उचललास. जिथे लावतो म्हटलास तो तर आता पळून गेला. आता माझ्या पैशाचं काय? हा? अरे देवा. यश, अरे काय करून ठेवलंस? अरे तुला कुणी सांगितलं होतं हे सगळं करायला? एकदा तरी आम्हाला विचारायचं होतंस ना. अहो दादा, आपण हे सगळं जरा बाहेर जाऊन बोलूयात काय प्लीज? मी काय कुठं पळून जाणार काय सांगा दादा? तुझं भाषण ऐकायला आलो नाही तर एका आठवड्याच्या आत जर मला पैसे मिळाले नाहीत तर मी आहे आणि तू आहेस. बघतो कसा देत नाहीस पैसे ते. अरे आमच्या प्रामाणिकपणाचं चांगलं पांग फेडलास रे.
आजपर्यंत या माणसाकडं साधं बोट दाखवून कोणी बोललं नाही. आज हे दिवस बघायची वेळ आमच्यावर आणलीस. आजपर्यंत काय कमी पडू दिलं तुला सांग? व्याजावर पैसे घेऊन हे असले धंदे करायला कुणी सांगितलं होतं तुला? यश, अरे काय करून ठेवलंस हे? काय करून ठेवलंस? काय करून ठेवलंस? शांत बोलू आपण यावर नंतर. आई, बाबा कुठे आहेत? त्यांना मला काहीतरी सांगायचंय अगं. आणि हा असं का बसलाय? जाऊ दे. आणि काय ग आता? अगं आई, काय विचारते मी? सांग ना, बाबा कुठे आहेत? वर असतील बघ. जा जा बघू. बाबा, बाबा, बाबा. नाही नाही, हे सगळं माझ्यामुळं होतंय. मी उगाच त्या आदित्यचं ऐकून बसलो. बाबा! दीदी, दिशा, काय झालंय? बाबा काय करता तुम्ही? दिशा, अगं काय झालं? आई लवकर बाबा काय करतात बघ. आई लवकर ये. अहो काय करताय हे? तो टोकाचं पाऊल का उचलतोय बाबा? बोला ना काहीतरी. बाबा काय झालं? मला बोला सांगा ना काहीतरी. बाबा. काय करत होतात? काय झालं बाबा? का करता तुम्ही हे सगळं? बोला ना काहीतरी. प्लीज बाबा सांगा ना. बाळा, दिशा, आता सगळं संपलंय ग. तुझा बाबा पूर्णपणे हरलाय. परिस्थितीनं त्याला हरवलंय. काहीच उरलं नाही ग माझ्याकडे. साधं तोंड दाखवायला सुद्धा जागा राहिली नाही दिशा. अहो बाबा, गेली 6 वर्ष तुमच्या पाठबळाच्या जोरावर ज्या स्पर्धा परीक्षांचा मी अभ्यास करत होते त्याचाच निकाल लागला. तुमची मुलगी PSI झाली आहे बाबा. काय दिशा? काय? PSI झाली आहे तुमची मुलगी. मला वाटलेलं ही आनंदाची बातमी सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला हसत मिठी मारून देईन. आणि आता या अवस्थेत तुम्हाला बघायची वेळ आली आहे माझ्याकडे. आणि मी काय बघतीये बाबा? कुठल्या अवस्थेत बघतीये तुम्हाला मी? अहो आमचा तरी एकदा विचार करायचा बाबा. सुमन, तुमच्या जाण्याने बाकी सगळे प्रश्न मिटतील असं वाटतंय का हो तुम्हाला? बाबा, मला तुम्ही तिघे खूप महत्वाचे आहात हे नेहमी लक्षात ठेवा. आपण सगळ्यांची पै देऊ आणि आपलं वैभव आहे ना ते पुन्हा आपण उभं करू. बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका. बाबा, मला फक्त आणि फक्त तुम्ही सगळे सोबत हवं आहे बाबा. यश देशील ना रे साथ तुम्हाला? नाही, ते भास झालं. कष्टाच्या कमाईचे खरं मोल काय असतं हे आज मला समजलंय. बाबा हवं तर 4 कानाखाली मारा. यश, आई, जी शिक्षा द्यायची तुला मला ती शिक्षा दे ग. पण स्वतःच असं काही बरं वाईट करून घेऊ नका प्लीज. कोणी हे करायचं नाही. मी चुकलोय. मला माफ कर आई बाबा. तुम्ही सांगाल त्या मार्गाने चालायला मी तयार आहे. माझ्यावर लागलेला हा जो डाग आहे ना, मला माझ्या कष्टाने पुसून काढायचं आहे. पण तुमच्या दोघांचे आशीर्वाद रूपी हात, हे मायेचे हात असेच कायम डोक्यावरती राहू दे. पाहिलंत मित्रांनो,
मुलाच्या हट्टापायी झटपट श्रीमंत होण्याच्या मोहात अडकलेल्या या कुटुंबाला दिशाच्या प्रामाणिक कष्टानेच पुन्हा उभं राहण्याची उमेद दिली. हे कुटुंब सावरलं, पण अशी अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत आणि कित्येक जण गाव सोडून पळूनही गेलेत. या मोहित महाजन सारखी अशी अनेक गिधाडं तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे लसके तोडायला टपून बसली आहेत. म्हणून म्हणतोय, अर्थसाक्षर व्हा. याची सुरुवात आत्तापासून होऊ द्या. तुमच्या कष्टाच्या पैशांची किंमत तुम्ही स्वतः ओळखा. कोणाच्या सांगण्यावर विश्वास ठेवून पैसे गुंतवण्याआधी स्वतः त्या गोष्टींचा अभ्यास करा. प्रामाणिकपणा आणि सचोटी ही तत्वे लागू करून गुंतवणूक नैतिक असल्याची खात्री करा. RBI, सेबी यासारख्या सरकारी संस्थांच्या मान्यतांची कागदपत्रे तपासा. आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या. मनामध्ये आत्महत्यासारख्या वाईट विचारांचे द्वंद्व सुरू झाल्यास चांगल्या मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि कुटुंब म्हणून एकत्र रहा. सगळी संकट ठेंगणी होऊन जातील. हाच आमचा या वर्षीचा संदेश. जय हिंद, जय भारत. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, हो झोपून आशा चालत राहती, गाडून टाक भीती. मागू नको